नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवनीत प्रबोधिनी या युट्यूब चॅनल वरती. तर बघा, मागील लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यास सुरुवात केली होती. तर मागील लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर मागील लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली होती, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे, प्रशासकीय विभाग, तालुके, महाराष्ट्राचं स्थान कुठे, भारताच्या दृष्टीने महाराष्ट्राचं स्थान कुठे, महाराष्ट्राला लागलेला सागरी किनारा, या सगळ्या परत महाराष्ट्राला लागलेले राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणतं राज्य येतं, तर कोणत्या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्हे लागलेत, हे संपूर्ण पाहिलं होतं आपण. तर आता आपल्याला पुढे बघायचंय तर महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणकोणते प्राकृतिक विभाग येतात, त्या प्राकृतिक विभागामध्ये काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. चला मग करूयात सुरुवात. आता बघा, हा आपला महाराष्ट्र. ठीक आहे, ह्या काय तर महाराष्ट्रामध्ये लागलेल्या काय त्या सर्व डोंगर रांगा आहेत. पुढे आपण या सगळ्या सविस्तर पाहणारच आहोत. आता बघा, महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग. तर मग महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्राकृतिक विभाग येतात, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 प्राकृतिक विभाग येतात. ठीक आहे, आता बघा, 3 प्राकृतिक विभाग येतात महाराष्ट्रामध्ये, तर कोणकोणते? कोकण किनारपट्टी, सह्याद्री, त्यालाच पश्चिम घाट असेही म्हणतात, किंवा महाराष्ट्र पठार, त्यालाच दख्खनचे पठार असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, कळतंय? बघा, पुन्हा एकदा सांगते. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 प्राकृतिक विभाग आहेत, तर ते कोणते कोणते? तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या पूर्वेला गेल्यावरती सह्याद्री पर्वत, किंवा त्यालाच पश्चिम घाट असंही म्हणतात. पश्चिम घाटाच्या पूर्वे साईडला गेल्यावरती आपला हा महाराष्ट्र पठार येतो, त्याला दख्खनचे पठार असे सुद्धा म्हणतात. आता आपल्याला काय बघायचंय, तर हे तीनही प्राकृतिक विभाग आपल्याला एक करून पूर्ण बघायचे. ठीक आहे, आता पुढे बघा. पहिला, कोकण किनारपट्टी. ठीक आहे, अरबी समुद्रास लागून आणि आपल्या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या चिंचोळ्या भागाला काय म्हणतात, तर कोकण किनारपट्टी. बघा, इथं सेम दिलंय. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यान चिंचोळा प्रदेश म्हणजेच कोणता, तर कोकण किनारपट्टी. बघा, ही आपली कोकण किनारपट्टी. किनारपट्टीला हा लागलेला काय, तर अरबी समुद्र. हा आहे अरबी समुद्र. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीच्या ह्या साईडला काय राहतं, आपला सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट. आता बघा, पश्चिम किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 560 किलोमीटर आहे. आता बघा, इथे लक्ष द्या. आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या कोकण किनारपट्टीच्या पश्चिम दिशेला काय येतो, तर अरबी समुद्र येतो. तर महाराष्ट्राला अरबी समुद्राची किंवा कोकण किनारपट्टीला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय, असा प्रश्न आला तर तो किती किलोमीटर लांबीचा आहे समुद्र किनारा? 720 किलोमीटर. आणि आपल्या महाराष्ट्राची कुठे गेलं, महाराष्ट्राचा पश्चिम किनारपट्टीची जर दक्षिणोत्तर लांबी विचारली तर ते किती येते? 560. आता बघा, समुद्र किनारा आपल्याला 720 आणि लांबी जर विचारली पश्चिम किनारपट्टीची तर 560. असं का? तर बघा, हा आपला अरबी समुद्र आहे, त्याच्यानंतर हा आपला कोकण आहे. तुम्ही इथं बघू शकता. बघा, असा आतमध्ये असा असा दंतूर टाईप आहे किनारपट्टी. बघा, सरळ रेषेत आहे का रे? नाही, ते थोडी काही ठिकाणी अशी आतमध्ये गेलेली आहे, मध्येच ती बाहेर निघाली. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ही जी पश्चिम किनारपट्टी आहे, त्या किनारपट्टीची लांबी काय झालेली आहे, ती कमी झालेली आहे. पश्चिम किनारपट्टीची लांबी किती आहे? 560. आणि समुद्र किनारा बघा, हा असा आतमध्ये गेलेला आहे, म्हणजे काही ठिकाणी लागलाय, काही ठिकाणी ना आतपर्यंत गेलेला आहे बघा समुद्र. मग ह्या समुद्र किनारपट्टीची किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय, तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. त्यानंतर बघा, सेम महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा किती, तर 720 किलोमीटर. त्यानंतर आपल्या कोकण किनारपट्टीचे क्षेत्रफळ किती रे? 30,394. बघा, आता ही आपली कोकण किनारपट्टी आहे, म्हणजेच आपला काय कोकण विभाग. ही काय आपली कोकण किनारपट्टीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर इथून तर इथपर्यंत जे आपली कोकण किनारपट्टी आहे, त्या कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ किती आहे, तर ते किती आहे? 30,394 चौरस किलोमीटर. ठीक आहे, कळतंय? आता बघा, सरासरी रुंदी. ठीक आहे, आता आपल्या कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी ही 30 ते 60 किलोमीटर आहे. ठीक आहे, सरासरी रुंदी किती? 30 ते 60 किलोमीटर. त्याच्यानंतर उत्तरेकडची रुंदी ही किती आहे? 90 ते 95. आणि त्यानंतर दक्षिणेकडे किती आहे, तर ही 40 ते 45 किलोमीटर आहे. ठीक आहे, आता बघा, आपली कोकण किनारपट्टी तुम्ही इथं बघू शकता. बघा, आता इथे बघा, ह्या साईडला वरच्या साईडला जर बघितलं दक्षिणेकडे, तर कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे?
जास्त आहे. जसं तुम्ही दक्षिणेकडून सॉरी उत्तरेकडे बघितलं तर कोकण किनारपट्टीची लांबी कशी आहे? जास्त आहे. किती? 90 ते 95. परंतु उत्तरेकडून जर दक्षिणेकडे तुम्ही खाली-खाली आले तर कोकण किनारपट्टीची लांबी काय होते? कमी-कमी होत गेलेली आहे. उत्तरेकडे बघा जी लांबी 90 ते 95 किलोमीटर आहे, तीच लांबी दक्षिणेकडे बघितल्यास ती किती होतीये? 40 ते 45 होतीये. ठीक आहे? कळतंय? बघा कोकण किनारपट्टीची उत्तरेकडची सरासरी रुंदी किती आहे? तर ही 30 ते सॉरी 90 ते 95 आहे आणि तीच जर सरासरी रुंदी दक्षिणेकडची बघितली तर किती आहे? 40 ते 45 आणि कोकणची जर सरासरी म्हटलं तर ती किती आहे? 30 ते 60 आहे. कळतंय? त्यानंतर बघा कोकणाला अपरांत या नावानेही ओळखले जाते. खूप महत्वाचं आहे हां, खूप महत्वाचं. कोकणला अपरांत या नावानेही ओळखले जाते. किनारपट्टीचा कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेकडे दक्षिण नदी कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेकडे रेड्डी बांध्यापर्यंत आहे. बघा, इकडे जे उल्हास नदी आहे, उल्हास नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेकडे रेड्डी बांध्यापर्यंत काय झालेलं आहे? किनारपट्टीचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. आपल्याला बघायचे आहेत महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 प्राकृतिक विभाग येतात. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि त्याच्यानंतर आपला महाराष्ट्राचा पठार. आता आपण बघतोय कोकण किनारपट्टी. बघा कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यान चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी. म्हणजे बघा कोकण किनारपट्टीच्या पश्चिम दिशेला येतो अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीच्या पूर्व दिशेला काय येतो तर सह्याद्री पर्वत. बरोबर. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 560 किलोमीटर आहे. बघा आपण इथे बघितलं कोकण समुद्र किनारा काय झालेला असा असा आतमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे समुद्र किनारा हा जास्त लांबीचा लागलेला आहे. किती किलोमीटर लांबीचा आहे? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय आणि काय झालेलं आहे तर पश्चिम किनारपट्टीची लांबी विचारली तर ती किती आहे? 560 किलोमीटर आहे. ठीक आहे. आता पुढे बघा कोकणचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ पाहिले किती कोकणचे क्षेत्रफळ? 30,394 चौरस किलोमीटर. त्यानंतर सरासरी रुंदी जर विचारली कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती असा जर प्रश्न आला तर ती किती आहे? 30 ते 60 किलोमीटर. त्यानंतर उत्तरेकडे आता बघा जसं नकाशात दाखवल्याप्रमाणे हा काय आपला कोकण विभागाचा नकाशा आहे. नकाशात दाखवल्याप्रमाणे बघा उत्तर दिशेला काय रुंदी सर्वाधिक असल्यामुळे रुंदी किती आहे सरासरी 90 ते 95. त्याच्यानंतर दक्षिणेकडे रुंदी बघा कमी कमी होत जाईल. उत्तरेकडून जसं जसं दक्षिणेकडे येत जाऊ तशी तशी रुंदी काय होते? कमी होत जाते. उत्तरेकडे जर 90 ते 95 आहे तर दक्षिणेकडे किती ती 40 ते 45 आणि सरासरी रुंदी किती आहे तर 30 ते 60 किलोमीटर आहे. कोकणात अपरांत या नावाने सुद्धा ओळखले जाते. ठीक आहे. कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदीपासून तर दक्षिणेकडे रेड्डी बांध्यापर्यंत झालेला आहे. ठीक आहे. कळतंय? आता बघा पुढे. बघा आता कोकण किनारपट्टीची वैशिष्ट्ये. आता कोकण किनारपट्टी बघतोय मग त्या कोकण किनारपट्टीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती आता आपल्याला बघायची. ठीक आहे. बघा कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरुंद झालेली आढळते. आत्ताच आपण पाहिलं मॅपमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात तिची रुंदी सर्वाधिक म्हणजे 100 किलोमीटर आहे. प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, की उत्तरेकडे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, की कोकणाची सर्वाधिक रुंदी कुठे आहे? तर उल्हास नदी खोऱ्यात किंवा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात सर्वाधिक रुंदी किती किलोमीटर आहे? तर ती आहे 100 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. प्रश्न विचारला जातो आपल्याला, की कोकण किनारपट्टी ही डॅश डॅश प्रकारची आहे. मग खाली आपल्याला 4 ऑप्शन दिले जातात. त्या ऑप्शन मधला मग कोणता ऑप्शन चूज करणार आहे आपण तर कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. ठीक आहे. आता बघा पुढे कोकणाच्या उत्तरेकडील भूभाग हा बेसॉल्ट पासून बनला आहे. ठीक आहे. आता बघा उत्तरेकडील भूभाग हा बेसॉल्ट पासून बनलाय. दक्षिणेकडील कोणत्यापासून बनलाय रे? दक्षिणेकडील तर बघा उत्तरेकडील भूभाग जर बेसॉल्ट खडकापासून बनला असेल तर दक्षिणेकडचा कशापासून आहे? जांभा खडकापासून. आता बघा उत्तरेकडे बेसॉल्ट आणि दक्षिणेकडे जांभा असं का? तर बघा कोकणाच्या दक्षिण दिशेला काय होतं सर्वाधिक पावसाचं प्रमाण आहे. म्हणजे कोकणाच्या दक्षिण दिशेला खूप जास्त पाऊस पडतो. सर्वाधिक पाऊस पडल्याच्या कारणामुळे तिथे कोणता खडक आढळतो तर जांभा खडक आढळतो. त्याच दरम्यान त्याच्या जर आपण कंपॅरेटिव्हली पाहिलं तर उत्तरेकडे त्याच्यापेक्षा पाऊस काय होतो? कमी प्रमाणात पडतो. त्याच्यामुळे उत्तरेकडे कोणता खडक आढळतो तर बेसॉल्ट खडक आढळतो. ठीक आहे. कळतंय?
बघा, दक्षिणेकडे अति पावसामुळे जांभा खडक आढळतो आणि उत्तरेकडे कम्पॅरेटिव्हली पाऊस कमी आहे. दक्षिणेपासून तर उत्तरेकडे काय पाऊस कमी आहे. त्याच्यामुळे तिथे बेसॉल्ट खडक आढळतो. कळतंय? त्यानंतर बघा, कोकण ही परशुरामाची भूमी आहे. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. कोकण ही परशुरामाची भूमी आहे. कोकण किनारपट्टीच्या अरुंदपणामुळे तेथील नद्यांची लांबी कमी असून खनन कार्य तीव्र होते. आता बघा, याचा अर्थ कसा? तर बघा, सह्याद्री पर्वताच्या इकडे कोकण किनारपट्टी आणि इकडे काय येतो तर आपला अरबी समुद्र येतो. सह्याद्री पर्वतावरती जे कोकणातील नद्या काय सह्याद्री पर्वतावरती उगम पावतात आणि उगम पावून त्या काय करतात त्या उंचावरती उगम पावतात. उगम पावून त्या तीव्रतेने खाली येतात. ठीक आहे, उताराने खाली येतात. त्याच्यामुळे ते जोरात आल्यामुळे त्यांचं काय होतं, खनन कार्य त्या नद्यांमध्ये जास्त प्रमाणात होतं आणि लगेचच त्या जर उगम पावून खाली उतरल्या तर लगेच त्यांना काय लागतो, समुद्र किनारा लागतो. त्याच्यामुळे त्यांची काय लांबी सुद्धा काय कमी आढळते कोकणातील नद्यांची. त्यानंतर आता कोकणातील नद्या बघायच्यात आपल्याला. ठीक आहे, आता कोकणाच्या नद्या म्हणजे जे नदी खोरे आहे कोकणातले ते काय झालेले आहे, 3 भागांमध्ये विभागले गेलेले. म्हणजे उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असे 3 भागांमध्ये विभागले गेलेले. तर आपल्याला आता काय पाहायचंय, की उत्तर कोकणमध्ये कोणत्या नद्या येतात, मध्य कोकणमध्ये कोणत्या येतात आणि दक्षिण कोकणमध्ये कोणत्या कोणत्या नद्या येतात हे सगळं आपल्याला आता पाहायचंय. तर बघा, आता इथे दाखवलेलं मॅप मध्ये दाखवले हा आपला कोकण आहे. कोकणामध्ये असणाऱ्या ह्या सर्व काय आहेत? नद्या आहेत. ठीक आहे, आता एक एक करून आपण बघूयात. उत्तर कोकण. उत्तर कोकणामध्ये कोणत्या कोणत्या नद्या येतात? तर दमणगंगा, वरळी, सूर्या, वैतरणा, तानसेन, भातसा, काळू आणि उल्हास. ठीक आहे. मध्य कोकणामध्ये पाताळगंगा, अंबा. आपण काय करतोय, प्रमुख नद्या पाहतोय. कोकणामध्ये बऱ्याच नद्या आहेत, पण आपण इथं ज्या नद्या घेतो त्या प्रमुख नद्या आहेत. आपल्याला परीक्षाभिमुख अभ्यास करतोय आपण, परीक्षेच्या दृष्टीने ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण घेतोय. ठीक आहे. मध्य कोकण मध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत तर पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग. ठीक आहे, कळतंय? त्यानंतर दक्षिण कोकणामध्ये कोणत्या कोणत्या नद्या येतात तर काजळी, मुचकुंदी, इथे मुचकुंदी हा, काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक, देवगड, आचरा, कर्ली आणि तेरेखोल. ठीक आहे, बघा, एकतर आपल्याला नद्या करायच्या आहेत. प्रत्येक विभागातल्या वेगवेगळ्या नद्या करायच्या आहेत. कोकणातल्या नद्या करायच्या आहेत. त्या पण नद्यांचं कसं विभाजन केलेलं आहे तर उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण, त्यात एवढ्या नद्या आहेत. पाठ करायच्या कशा? ठीक आहे, सगळ्यांना टेन्शन येणारच, पण आपल्याकडे काय आहे, ट्रिक्स आहेत. ठीक आहे, आता बघा, आपण प्रत्येकाची वेगवेगळी ट्रिक्स बघणार आहोत. म्हणजे उत्तर कोकणातल्या नद्यांची ट्रिक्स, मध्य कोकणातल्या आणि त्याच्यानंतर दक्षिण कोकणातल्या एक 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 करत आपण काय करणार, एक एक पार्ट फिनिश करणार आहोत. आता बघा, पहिलं उत्तर कोकण. ठीक आहे, उत्तर कोकणाच्या नद्यांची ट्रिक काय आहे तर बघा, दमल्यावर सूर्याला वैतागून, हे बघा, दमल्यावर सूर्याला वैतागून तानसेनने तानसेनने भात कालवायला भात कालवायला उल्हासकडे उल्हासकडे दही मागितली. बघा, उत्तर कोकणातील नद्यांची ट्रिक काय आपली तर दमल्यावर सूर्याला वैतागून तानसेनने भात कालवायला उल्हासकडे दही मागितली. आता बघा, याचा वापर कसा करायचा. दमल्यावर वरून काय, दमणगंगा, वरून वरवली, त्याच्यानंतर सूर्यावरून सूर्या नदी, वैतागुण वरून वैतरणा नदी, त्याच्यानंतर तानसेनलीवरून तानसा नदी, भात वरून भातसे नदी, कालव्यावरून काय तर काळू नदी, त्याच्यानंतर उल्हासकडे म्हणजे उल्हास. आता बघा, दही मागितली, दहीवरून इथे दहिसर नदी, दहीवरून दहिसर नदी आणि मागितली वरून माहीमची नदी, माहीम. बघा, कळतंय? उत्तर कोकणातील नद्यांची ट्रिक काय तर
दमल्यावर सूर्याला वैतागून तानसेनने भात कालवायला उल्हासकडे दही मागितली. ठीक आहे. दमल्यावर वरून दमणगंगा, वरून परळी, सूर्याला सूर्या नदी, वैतागून वैतरणा, तानसेनेवरून तानसा, भातवरून भातसई किंवा भातसा असे दोन्ही नावाने ओळखलं जातं. कालव्यालावरून काळू, उल्हासवरून उल्हास नदी, दहीवरून दहीसर आणि मागितलीवरून माहीम. राहील लक्षात? ठीक आहे. पुढे बघा आता मध्य कोकण. मध्य कोकणाची सुद्धा ट्रिक आहे. बघा ती काय. पाताळातील आंबा कुंडल करते. बघा पाताळातील आंबा कुंडल करते, का भोगते, का भोगते सावित्री भार जगाचा. बघा मध्य कोकणातील नद्यांची ट्रिक काय तर पाताळातील आंबा कुंडल करते, का भोगते सावित्री भार जगाचा. ठीक आहे. पाताळवरून पाताळगंगा, आंबावरून आंबा नदी, कुंडलवरून कुंडलिका नदी, त्याच्यानंतर कावरून काळ नदी, भोगतेवरून भोगावती, सावित्रीवरून सावित्री नदी, भारवरून भारजा आणि जगाचा वरून जोग जगबुडी. ठीक आहे. राहील लक्षात? बघा मध्य कोकण पाताळवरून पाताळगंगा, आंबावरून आंबा, कुंडलवरून कुंडलिका, कावरून काळ नदी, भोगतेवरून भोगावती, सावित्रीवरून सावित्री, भारवरून भारजा आणि जगाचा वरून जोग. कोणत्या आहेत तर या मध्य कोकणातील नद्या आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा उत्तर कोकण, मध्य आणि दक्षिण. आता काय बघायचं आपल्याला? दक्षिण कोकण बघायचं आहे. ठीक आहे. त्याची बघा ट्रिक आहे. इथे लिहिते. कामुका शुकदे अक्कल. कामुका शुकदे अक्कल. ठीक आहे. दक्षिण कोकणच्या नद्यांची ट्रिक आहे ही. कामुका शुकदे अक्कल. कावरून काजळी, मुवरून मुचकुंदी, कावरून काजवी. बघा कावरून काजळी, मुवरून मुचकुंदी, कावरून काजवी नदी, शुकवरून शुक नदी, देवरून देवगड, आवरून आचरा, कवरून कर्ली आणि ल तेरे खोल. ठीक आहे. राहील लक्षात? बघा उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण अशा काय तर नद्यांचे विभाजन केलेले आहे. उत्तर कोकणातील नद्या कोणत्या? त्यांची ट्रिक काय तर दमल्यावर सूर्याला वैतागून तानसेनने भात कालवायला उल्हासकडे दही मागितली. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्य कोकणाची ट्रिक काय तर पाताळातील आंबा कुंडल करते, का भोगते सावित्री भार जगाचा. ठीक आहे. त्यानंतर दक्षिण कोकणाची ट्रिक काय तर कामुका शुकदे अक्कल. राहील लक्षात? बघा आपण काय पाहिलं? पहिलं कोकण पाहिलं म्हणजेच कोकण किनारपट्टीचा स्थान आणि विस्तार पाहिलं. ठीक आहे. त्याचं स्थान कुठे, त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे, सरासरी रुंदी किती आहे, दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे. त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये असणाऱ्या नद्या पाहिल्या. ठीक आहे. नद्यांचं विभाजन कसं झालेलं आहे? उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. आपण उत्तर, मध्य आणि दक्षिण कोकणच्या काय केलेले आहे ट्रिक्स नुसार नद्या पाहिल्यात. आता पुढे बघूयात आपण. आता बघा कोकणातील खाड्या. ठीक आहे. आता प्रथम खाडी म्हणजे काय रे तर ते बघूयात आपण. बघा समुद्राला भरती येते व भरतीचे पाणी नदीच्या मुखातून बरेच आतपर्यंत येते. भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागास काय म्हणतात? खाडी म्हणतात. बघा म्हणजे काय? बघा ज्यावेळी समुद्राला भरती किंवा ओहोटी येते, भरती आल्यावरती काय होतं? पाणी येतं, खूप प्रमाणात पाणी येतं आणि काय होतात? कोकणातील नद्या ह्या समुद्राला मिळतात. ठीक आहे. ज्यावेळी भरती किंवा ओहोटी येते त्यावेळेस काय होतं? पाणी जोरात काय होतं? नदीच्या आतमध्ये जातं. नदीच्या मुखापर्यंत, नदी आतमध्ये ते पाणी जिथपर्यंत जातं, ज्या भागापर्यंत पाणी समुद्राचं पाणी नदीच्या ज्या भागापर्यंत जातं त्या भागाला काय म्हणतात? खाडी म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा,
फक्त नदीच्या आतमध्ये पाणी जात नाही, तर काही काही जमिनीच्या भागामध्ये सुद्धा पाणी जातं. फक्त नदीच्याच ठिकाणी खाडी तयार होत नाही, तर काही जो भाग असतो आपल्या कोकणातील त्या ठिकाणी सुद्धा काय होतं तर खाडी तयार होते, हे लक्षात ठेवा. आता बघू म्हणजे कोकणामध्ये तशा बऱ्याच खाड्या आहेत, पण कोकणातल्या आपण काय बघणार आहे, काही प्रमुख खाड्या बघणार आहोत. ठीक आहे, बघा मग. डहाणू, दातीवरा, वसई, ठाणे, मनोरी, मालाड, माहीम, धरमतर, राजापुरी, बाणकोट, दाभोळ, भाट्टे, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, कर्ली, आचराणी, तेरेखोल इत्यादी खाड्या आढळतात. फक्त एवढ्याच खाड्या आढळत नाही. कोकणामध्ये भरपूर प्रमाणात खाड्या आहेत. पण आपल्याला काय बघायचे तर काही प्रमुख खाड्या बघायच्या, तर आपण ह्या काय घेतल्या आहेत, काही प्रमुख खाड्या घेतल्यात. ठीक आहे. आता पुढे बघूयात काय. आता बघा, पुळणे. पुळणे म्हणजे काय रे? आपण ज्याला बीच म्हणतो, फिरायला जातो आपण बीचला, चौपाटीला, त्यालाच काय म्हणतात तर पुळणे असे सुद्धा म्हणतात. बघा, पुळणे किंवा चौपाटी किंवा इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो आपण, बीच असे म्हणतो. ठीक आहे. आता बघा, आपल्याला काय बघायचं, ह्या बीचेस किंवा ह्या चौपाटीची किंवा ह्या पुळण्यांची उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघायचा आहे. ठीक आहे. बघा, पहिलं काय आहे? उड्डाण. उड्डाण कुठे आहे? ठाणे जिल्हा. त्याच्यानंतर जुहू, मुंबई शहर, दादर, मुंबई शहर, गिरगाव, मुंबई शहर, अलिबाग, रायगड, मुरुड जंजिरा, रायगड, श्रीवर्धन, रायगड, गणपतीपुळे सुद्धा रायगडमध्येच येतो. त्यानंतर बघा आता रत्नागिरी. ठीक आहे. हरणे, रत्नागिरी, गुहागर, रत्नागिरी, तारकर्ली, सिंधुदुर्ग, दाभोळ सुद्धा सिंधुदुर्ग, उभादांडा सिंधुदुर्ग, मोचेमाळ, शिरोडा हे सुद्धा कुठे येतात तर सिंधुदुर्ग मध्ये येतात. ठीक आहे. आता बघा, हे बघितलं आपण की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते पुळण येतं किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं बीच येतं. ठीक आहे. महत्वाचे काही बीचेस आहेत. आता यांची ट्रिक बघा कशी आहे. उड्डाण पासून तर शिरोडा पर्यंत. ठीक आहे. काय तर बघा आता, बघा, उडाला, जुहू वरून दादा गिर गया अलिबागेत. ठीक आहे. गिर गया अलिबागेत. त्याच्यानंतर जंजिरा पिऊन अलिबागेत जंजिरा पिऊन श्री गणपतीला श्री गणपतीला हार, त्याच्यानंतर गाजर आणि कारली वाहिली. ठीक आहे. जे 11 आहेत, पहिले जे 11 पुळणे त्यांचे आपल्याकडे ट्रिक आहे. पुढचे काय 4 आपल्याला काय करायचे, पाठ करावे लागणार. ठीक आहे. उडाल्यावरून उड्डाण, जुहू वरून जुहू बीच, त्याच्यानंतर दादावरून दादर, गिरगायावरून गिरगाव, त्याच्यानंतर अलिबाग अलिबाग, त्याच्यानंतर जंजिरा पिऊन जंजिरावरून मुरुड जंजिरा, त्यानंतर श्रीवरून श्रीवर्धन, गणपतीवरून गणपतीपुळे, हारवरून हरणे, त्यानंतर गाजरवरून गुहागर आणि कारलीवरून तारकर्ली, त्याच्यानंतर दाभोळ, उभादांडा, मोचेमाळा आणि शिरोडा हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दाभोळ, उभादांडा, मोचेमाळा आणि शिरोडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे आहेत ते लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? दाभोळ, उभादांडा, मोचेमाळा आणि शिरोडा. राहील लक्षात. बघा, ट्रिक्स बोलायची कशी. उडाला जुहूवरून दादा, गिरगया अलिबागेत, श्री गणपतीला, बघा, उडाला जुहूवरून दादा, गिरगया अलिबागेत, जंजिरा पिऊन श्री गणपतीला हार, गाजर आणि कारली वाहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दाभोळ, उभादांडा, मोचेमाळा आणि शिरोडा. राहील लक्षात. बघा, हे काय आपले बीचेस. आता बीच कसे असतात आपण बघितलं. बघा, हा आपला समुद्र किनारा, इकडे एखादा काय लागलेला आहे, आता इथे एखादा डोंगर लागलाय. ठीक आहे. समुद्राचं पाणी म्हणजे जिथे ते वाळू, छोटे छोटे वाळूंचा जो कळ तयार होतं त्यालाच काय म्हणतो आपण, ह्याला काय म्हणतो, बीच. हा जो भाग आहे इकडे काय आहे, समुद्र, ह्या भागाला काय म्हणतो आपण, बीच असे म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण, पुळण. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, पुळण असे म्हणतो. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. ट्रिक्स राहील लक्षात. आता बघूयात पुढे. आता बघा,
कोकणातील काही बेटे बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, उत्तरेकडून तर दक्षिणेपर्यंत. ठीक आहे, बघा पहिलं बेट मुंबई, अंजनदीव, साष्टी, मढ, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरे आणि कुरटे. ठीक आहे, बघा आता लक्षात ठेवायचं तर आपण असंही लक्षात ठेवू शकतो. पहिलं बघा, बेट म्हणजे काय? बेट म्हणजे काय हे पहिले लक्षात घ्यायचंय. बेट म्हणजे काय? एखादा भूभाग, जो भूभाग चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. एखादा भूभाग चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे, त्या भागाला काय म्हणतो आपण? तर बेट असे म्हणतो. बघा इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे हे बेट ओळखीचं वाटतंय का रे? कोणतं बेट असेल हे? बघा, हे जे आपले खांदेरी उंदेरी बेट आहेत ना, त्यातलंच हे. ठीक आहे, खांदेरी उंदेरी बेट सेम, दोन्हीचा पण सेम शेप आहे, दोन्ही पण सेम आकाराचे. हे खांदेरी उंदेरी बेटचा एक फोटो आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर बघा पहिलं मुंबई बेट, अंजनदीव, साष्टी, मढ, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा आणि कुरटे. बोलताना सुद्धा आपण म्हणू शकतो मुंबई, अंजनदीव, मढ, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा आणि कुरटे. जेव्हा जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस कराल, ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन कराल, सतत जर ते बोलत राहिलं तर ते तुमच्या पाठ होणार आहे. ठीक आहे, फक्त एकदा वाचून सोडून दिल्यावरती काही गोष्टी लक्षात राहणार नाहीये. सतत तुम्हाला त्याचा काय सराव करावाच लागणार आहे. ठीक आहे, आता पुढे बघूयात आपण. आता बघा, आता काय बघितलं आपण? आपण काय बघितलं? कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी कुठे आहे? तर अरबी समुद्राच्या पूर्वेला आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिम दिशेला. कोकण किनारपट्टीमध्ये आपण काय पाहिलं? कोकण किनारपट्टीचा स्थान विस्तार ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. ठीक आहे, कोकण किनारपट्टीमध्ये म्हणजे कोकणामध्ये असणाऱ्या काय नद्या पाहिल्या. नद्यांचे विभाजन 3 भागामध्ये झाले: उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. त्यानंतर आपण काय पाहिले? कोकणातील काही प्रमुख खाड्या पाहिल्यात. त्यानंतर कोकणामध्ये असणारे पुळण म्हणजेच काय बीचेस आपण पाहिलेत. आता झाला, हा होता आपला कोकण किनारपट्टी. पुढचा आपला प्राकृतिक विभाग कोणता आहे? तर सह्याद्री, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? पश्चिम घाट असे म्हणतो. ठीक आहे, आता बघूया सह्याद्री पर्वतात काय काय येतं. बघा, पहिलं सह्याद्रीचं स्थान बघावं लागेल. बघा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री समांतर पर्वत आहे. मगाशीच आपण पाहिलं, ज्या ठिकाणी आपला पश्चिम किनारपट्टी येतो, कोकणचा भाग येतो, सपोज हा जर आपला एक कोकणचा भाग आला. ठीक आहे, कोकणचा भाग इकडे जर आपला अरबी समुद्र आला, तर कोकणच्या भागाला इकडं जो लागून आहे हा काय झाला? आपला सह्याद्री पर्वत आहे. म्हणजेच काय? कोकण किनारपट्टीला समांतर लागून येतो. कळतोय? आपला जो सह्याद्रीचा जो आहे पठार, सह्याद्री पठार, किंवा त्यालाच काय आपलं जे हे सह्याद्री आहे तोच काय म्हणजे पश्चिम घाट, तो काय आपल्या आपला जो पश्चिम घाट आहे तो काय कोकण किनारपट्टीला समांतर लागून आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या असे विभाजन झालेले. बघा, आता ह्याचा अर्थ कसा? आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे काय आपल्या कोकण किनारपट्टीच्या पूर्व दिशेला काय आपला सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वताच्या पश्चिम दिशेला सुद्धा नद्यांचा उगम होतो, तर काय होतो? पूर्व साईडला सुद्धा होतो. पण बघा, कोकण किनारपट्टी आणि आपला बाकीचा जो महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या मध्ये काय येतो? तर सह्याद्री पर्वत येतो. त्यामुळे सह्याद्री पर्वत येतो, त्यामुळे काय झालेले आहे? कोकणामध्ये उगम पावणारे सह्याद्री पर्वतावरती पश्चिम साईडला उगम पावणाऱ्या नद्या त्या काय झाल्यात? कोकणाकडे वाहत गेलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं विभाजन कसं झालंय? पश्चिमेकडील नद्या. आणि काही नद्या हे काय झाल्यात? पूर्व साईडला विभाजन झाले, म्हणून त्यांना काय म्हणतो? तर पूर्व वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्या ह्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात, तर पूर्व वाहिनी नद्या ह्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. ठीक आहे, क्लिअर आहे? बघा आता पुढे निर्मिती. आता बघा, सह्याद्री पर्वताची निर्मिती ही कशामुळे झाली? तर सह्याद्री पर्वताची निर्मिती ही प्रस्तरभंगामुळे झाली. नाव लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सह्याद्री पर्वताची निर्मिती डॅश डॅश मुळे झाली आहे, किंवा सह्याद्री पर्वताची निर्मिती ही कशामुळे झाली आहे? तर सह्याद्री पर्वताची निर्मिती ही प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. कळतंय? आता पुढे बघा, महाराष्ट्राच्या क्षेत्रफळातील पश्चिम घाटाचा वाटा. आता बघा, म्हणजे आपलं जे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे, त्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी आपला जो पश्चिम घाट आहे, म्हणजे आपला जो सह्याद्री पर्वत आहे, त्या सह्याद्री पर्वताने किती टक्के भाग व्यापलाय? म्हणजेच सह्याद्री पर्वताचा किती टक्के वाटा आहे? तर किती येतो? 12.2%. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळातील पश्चिम घाटाचा वाटा किती येतो? 12.2% वाटा आहे.
ठीक आहे. आता सरासरी उंची, ठीक आहे. म्हणजे आपल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? 915 ते 1220 मीटर. हा युनिट नेहमी लक्षात ठेवायचे. आपल्याला किलोमीटर मध्ये देतात की मीटर मध्ये देतात. ठीक आहे. तर आपल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? 915 ते 1220 मीटर. त्यानंतर भारतातील लांबी किती आहे? 1600 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी किती तर 750. बघा, सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? तर 915 ते 1220. आता सह्याद्री पर्वत हा फक्त महाराष्ट्र पुरता आहे का? महाराष्ट्र पुरता आहे का रे? तर नाही. सह्याद्री पर्वत हा जो वरतून चालू झालाय महाराष्ट्रापासून म्हणजे गुजरातच्या तिथून चालू जर झालाय तर तो खालपर्यंत येतोय. तो फक्त महाराष्ट्र पुरता नाहीये, तर खाली तो आपला गोवा, केरळ त्या साईडला सुद्धा पूर्ण खालपर्यंत गेलेला आहे. म्हणून काय म्हणतात, तर भारतातील लांबी किती त्याची तर 1600 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली किती आहे तर 750 आहे. ठीक आहे. बघा, मला माहिती आहे खूप जास्त होतंय. आपण कोकण किनारपट्टी पाहिली, एवढ्या नद्या बघायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर आता एवढी शिखरे आहेत. पुढे पण आपल्याला अजून शिखरे येणार आहेत बरीच. सह्याद्री आहे, त्याच्यातली भारताची लांबी किती, महाराष्ट्राची लांबी, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत आपल्याला. ठीक आहे. अभ्यासाचा कंटाळा करून चालणार नाहीये. जेव्हा जेव्हा कंटाळा येईल ना, त्यावेळेस आहे ना आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. बघा, की मी आता मला कंटाळा आलाय किंवा मला झोप आलीये, पण माझे आई वडील आता काय करतात ते, किंवा फक्त हा अंगावरती चादर घेतोय आपण आणि जर लखपतीची स्वप्न बघतोय तर त्याला काय उपयोग आहे? जर फक्त जर झोपून तुम्हाला जर झोपेत स्वप्न पडत असेल ना, तर उठा, जागे व्हा आणि स्वतःच्या एक जोरात कानाखाली द्या आणि सांगा स्वतःला की नाही, माझा बापाचे कष्ट मला असे वाया जाऊ द्यायचे नाही. माझा बाप तिथे रक्ताचं पाणी करतोय आणि मी इथे काय करतोय. आठवा, आपली आई काय करतीये. आपली आई एखाद्याच्या घरी किंवा एखाद्याच्या हॉटेलमध्ये धुणं भांड्याची कामं करतीये आणि आपण काय करतोय. आपले वडील एका शेतामध्ये उन्हातान्हामध्ये एका बैलासारखे राब-राब राबतायत. कुणासाठी? आपल्यासाठी. आणि आपण काय करतोय? त्या व्यक्तीच्या त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे आणि त्यांच्या कष्टाचं चीज हे कशामध्ये तर तुमच्या स्वप्नपूर्तीत आहे. तुमची जर स्वप्नपूर्ती झाली, तुम्हाला जर यशाची शिखरे भेटली, तुम्ही जर तुम्हाला जर सक्सेसफुल झालात तुम्ही, तर त्यांना काय होणार, त्यांच्या कष्टाचं चीज होणार आहे. बघा, नेहमी कधीही जर तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा आला ना किंवा कधी जर झोप यायला लागली ना, तर फक्त आपले दोन दोन व्यक्ती डोळ्यासमोर आणा. एक तर आई आणि दुसरे वडील. आयुष्यामध्ये ना सगळी लोकं टेम्पररी येतात. प्रत्येक व्यक्ती ना कोणत्या-कोणत्या कारणासाठी किंवा त्याचा स्वार्थ साधण्यासाठीच आपल्या आयुष्यात येत असतो. पण आपले आई-वडीलच हे असे असतात, की जे निस्वार्थ प्रेम करतात रे आपल्यावरती ते. त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. त्यांचं फक्त एकच असतं, की आपल्या मुलाने किंवा आपल्या मुलीने पुढे जावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं. जे दिवस आपण बघितलेत, ते दिवस आपल्या मुलांना नाही बघितले पाहिजे आपल्या मुलांनी. हेच त्यांचं स्वप्न असतं. आणि आपणही स्वतःशी ते ठरवलं पाहिजे, की जे दिवस माझ्या आई-वडिलांनी आत्तापर्यंत बघितले, पुढे ते दिवस मला त्यांना दाखवायचे नाहीयेत. ज्या त्यांचे फक्त आम्ही स्वप्न बघितली, की हां, आमचं एक मोठं घर असेल, आमची स्वतःची गाडी असेल, हे सगळं आपल्याला त्यांना मिळवून द्यायचंय. ती स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायची आहेत. तर ती अशी फक्त झोपेत स्वप्न बघून सत्यात उतरणार आहेत का? तर नाही. प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्यासाठी काय करावं लागणार आहे? काम करायचंय. आत्ता जर गाढवासारखे राब-राब राबले ना, तर पुढे जाऊन भविष्यामध्ये सिंहासारखं आयुष्य जगाल. हे लक्षात ठेवा. बघा आता पुढे काय आहे? सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते येते तर ते येतं कळसुबाई. ठीक आहे. कळसुबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यादरम्यान येतं. नगर म्हणजेच कोणतं आपला अहमदनगर. नाशिक जिल्हा आणि अहमदनगर ह्या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान कोणतं येतं तर कळसुबाई येतो. ठीक आहे. तर बघा, कळसुबाईची उंची आपल्याला पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. पण कुठलं? सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असं विचारलं तर ते कोणतं आहे तर कळसुबाई आहे. ठीक आहे. आता कळसुबाईची बघा, महाराष्ट्रातली किंवा कळसुबाईची उंची किती आहे तर 1646 मीटर आहे आणि जर फूटमध्ये विचारली तर 15,400 फूट आहे. ठीक आहे. कळतंय? आता बघा पुढे. आता बघा, महाराष्ट्र जसं आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला जसं सातपुडा पर्वतरांग येतो. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांग येते आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला. तसेच आपल्या महाराष्ट्रामधूनही काही पर्वतरांगा गेलेल्या आहेत. ज्या पर्वतरांगांमुळे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 2-2 नद्यांचे काय झालेले विभाजन झालेले. तर आपल्याला त्या डोंगररांगाही बघायच्या आहेत आणि त्या डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांचे विभाजन झाले हे सुद्धा पाहायचंय. ठीक आहे. पहिलं बघूयात सातमाळा. इथे बघा पहिलं आपल्याला मॅपमध्ये सुद्धा दिलेले. ठीक आहे. सातमाळा, अजिंठा,
डोंगररांगा. ठीक आहे, उत्तरेपासून तर आपण दक्षिणेकडे क्रम बघूया. ठीक आहे, आता सातमाळ डोंगररांगा. सातमाळ रांगा नाशिक जिल्ह्यात, तर अजिंठा डोंगररांगा औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यात. ठीक आहे, ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सातमाळा आणि औरंगाबादमध्ये असणाऱ्या अजिंठा यांनाच मिळून सातमाळा अजिंठा असं म्हटलं जातं. हा, हे लक्षात ठेवा. या रांगांमुळे तापी आणि गोदावरी या नद्यांचे विभाजन झाले. बघा इथे सातमाळा आणि अजिंठा, तापी आणि गोदावरी नद्यांचं. ठीक आहे, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट. सातमाळा अजिंठा गेल्यानंतर त्याच्या दक्षिणेला काय येतं, तर हरिश्चंद्र बालाघाट रांगा येतं. ठीक आहे, हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. तर बालाघाट डोंगर रांगा अहमदनगर, परभणी, बीड व नांदेड या जिल्ह्यात विस्तारलेल्या आहेत. ठीक आहे, जसं आपण पाहिलं की नाशिकमधील सातमाळा आणि औरंगाबादमधील अजिंठा यांना मिळूनच काय झालेले आहे, तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. त्याचप्रमाणे अहमदनगरमधील हरिश्चंद्र रांगा आणि परभणी, अहमदनगर, बीड आणि नांदेड यांच्यामधल्या बालाघाट यांनाच काय म्हणतात, तर हरिश्चंद्र बालाघाट. आता या हरिश्चंद्र बालाघाटमुळे कोणत्या नद्यांचे विभाजन झाले, तर या रांगांमुळे गोदावरी आणि भीमा या नद्यांचे विभाजन झाले. बघा इथे हरिश्चंद्र बालाघाट, इथे येते गोदावरी नदी आणि इथे येते भीमा नदी. ठीक आहे, हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी, भीमा. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांगा. ठीक आहे, या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि सांगली. शंभू महादेव डोंगर रांगा सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये येतात. ठीक आहे, या रांगांमुळे भीमा आणि कृष्णा या नद्यांची खोरी अलग झालीये. बघा ह्या आहेत आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं भीमेचे खोरे आणि इकडे येतं कृष्णा नदीचे खोरे. भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांचे काय झालेले, विभाजन. बघा आता लक्षात कसं ठेवायचं, सातमाळा, सातमाळा तापी, गोदावरी, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी, भीमा, शंभू महादेव, भीमा आणि कृष्णा. राहील लक्षात. एक 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 बघायचं म्हणजे ते व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. आता बघा पुढे बघूयात. आता बघा सह्याद्री पर्वतात आता तो एक घाट, पश्चिम घाट आहे. ठीक आहे, त्या घाटातून आता बघा सह्याद्रीमधून आपल्याला कोकणात जायला किंवा आपल्याला जर उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला ह्या ठिकाणी काय लागणार आहे, आपल्याला वेगवेगळे घाट लागणार आहेत. तर ते घाट कोणते कोणते, तर आपण आज काय करणार आहेत, काही महत्वाचे घाट आहेत त्या घाटांचा आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पाहणार आहोत. ठीक आहे, आता बघा पहिला थळघाट, माळशेज घाट, बोरघाट, वरंधा, खंबाटकी घाट, परसणी घाट, आंबेनळी घाट, कुंभारली घाट, आंबा घाट, फोंडा घाट आणि हनुमंते घाट. ठीक आहे, बघा आपण याची एक ट्रिक बघूयात. बघा थळावरून माळावर बोर झाली वरंधा, खांबाला परसणी घालून, बघा खांबाला परसणी घालून आंबेनळीतून कुंभारलीला कुंभारलीला आंबा फोडला व आंबा फोडला व हनुमंताला भेटली. बघा आता ट्रिक. थळावरून माळावर बोर झाली वरंधा, खांबाला परसणी घालून आंबेनळीतून कुंभारलीला आंबा फोडला व हनुमंताला भेटली. थळवरून थळघाट, माळावरून माळशेज घाट, बोरवरून बोरघाट त्यालाच आपण खंडाळा घाट असे सुद्धा म्हणतो. वरंधावरून वरंधा घाट, खांबालावरून खंबाटकी घाट, परसणीवरून परसणी घाट, आंबेनळीतून वरून आंबेनळी घाट, कुंभारलीवरून कुंभारली घाट, आंबावरून आंबा घाट, फोडलावरून फोंडा घाट आणि नंतर हनुमंतालावरून हनुमंते घाट. ठीक आहे, लक्षात राहील. सह्याद्रीतील घाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडून काय तर थळावरून माळावर बोर झाली वरंधा, खांबाला परसणी घालून आंबेनळीतून कुंभारलीला आंबा फोडला व हनुमंताला भेटली.
ठीक आहे, राहील लक्षात. बघा आता पुढे. आता बघा, सातपुडा आपण मगाशी सांगितलं मी तुम्हाला, की महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला असणारी पर्वतरांग ती कोणती तर सातपुडा पर्वतरांग. बघा आता, राज्याच्या उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेत सातपुडा पर्वतरांगाचा स्पर्श झालाय. ठीक आहे. आता बघा, नंदुरबार महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा, आपण याच्या मागील लेक्चर मध्ये आपण पाहिले की महाराष्ट्राचा अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार जिल्हा. आता नंदुरबार हा महाराष्ट्रातील अति उत्तरेकडे जिल्हा असल्या कारणामुळे नंदुरबार जिल्ह्याला काय लागले तर सातपुडा पर्वत रांग लागलेली आहे. ठीक आहे. नर्मदा व तापी नद्यांची खोरी सातपुडा रांगांमुळे वेगवेगळी झाली आहे. आता आपण बघितलं सातमाळा अजिंठा, शंभू महादेव डोंगर रांगा आणि हरिश्चंद्र बालाघाट या नद्यांमुळे काय झालंय, दोन दोन नदी खोरे काय केलेले आहेत, विभागले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे सातपुडा पर्वत रांगेमुळे सुद्धा दोन नदी खोरे विभागले गेलेले आहेत. तर कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्या, नर्मदा व तापी. ठीक आहे. नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी सातपुडा पर्वत रांगेमुळे विभागली गेलेली आहेत. ठीक आहे, कळतंय. आता पुढे बघा, आता सातपुड्याचा विस्तार महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे झालाय, कुठून कुठेपर्यंत झालाय, हा आपल्याला बघायचा आहे. बघा, नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार असे म्हणतात. खूप महत्वाचा पॉइंट आहे. सातपुडा पर्वतरांग एक तर नंदुरबार आणि अमरावती महाराष्ट्रातील फक्त 2 जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. पण नंदुरबारमध्ये सातपुड्याला काय म्हणतात, तर अमरावतीमध्ये सातपुडा पर्वतरांगेस काय म्हणतात, तर बघा, नंदुरबारमध्ये सातपुडा पर्वतरांगास तोरणमाळ पठार म्हणून ओळखले जातात. तर अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगास गाविलगड टेकड्या असे म्हणतात. बघा, राहील लक्षात. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्रातील फक्त 2 जिल्ह्यांना लागलेले आहे. एक तर नंदुरबार आणि दुसरं अमरावती. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेस तोरणमाळ पठार असे म्हणतात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेस गाविलगड टेकड्या असे म्हणतात. ठीक आहे, कळतंय का. बघा आता पुढे. आता बघा, सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वतातील शिखरे. ठीक आहे. उंचीनुसार उतरत्या क्रमाने बघायचे तर शिखरे बघा. पहिला कळसुबाई 1646 मीटर, आपण मगाशीच पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर साल्लेर 1567 1567 मीटर. त्याच्यानंतर महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणा, अस्तंभा, त्र्यंबकेश्वर, तैला, वैराट, चिखलदरा आणि हनुमान. बघा, सह्याद्री पर्वतामध्ये बरेच शिखरे येतात, खूप आहेत, बरेच शिखरे आहेत. पण त्यातले आपण काय केलेत, काही महत्वाचे ज्यांची सर्वाधिक उंची आहे, उंचीनुसार आपण काय केलेले इथं शिखरे पाहिलेली आहे. पेपरला आपल्याला या शिखरांचा क्रम तरी विचारला जाऊ शकतो, किंवा सर्वोच्च शिखर कोणतं, दुसऱ्या क्रमांकाचं शिखर कोणतं, तिसऱ्या क्रमांकाचं शिखर कोणतं, असं आपल्याला कोणतेही म्हणजे कुठूनही कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. या दृष्टीने आपण हे बघितलेले. तर बघा आता याची ट्रिक काय. बघा आता ट्रिक काय आहे. क सा मी हसतो, अत्रतो, वैतागला, चिडला, हनुमान. ठीक आहे. बघा ट्रिक काय तर, म्हणजे सह्याद्री पर्वतातील शिखरांची ट्रिक काय तर, कसा मी हसतो, त्याच्यानंतर अत्रतो, वैतागला, चिडला, हनुमान. कसा मी हसतो, वैतागला, कसा मी हसतो, अत्रतो, वैतागला, चिडला, हनुमान. ठीक आहे. क वरून कळसुबाई, सा वरून साल्लेर, मी वरून महाबळेश्वर, ह वरून हरिश्चंद्र, स वरून सप्तशृंगी, तो वरून तोरणा, अ वरून अस्तंभा, त्र वरून त्र्यंबकेश्वर, तो वरून तैला, वैतागलावरून वैराट शिखर, चिडलावरून चिखलदरा, हनुमान वरून हनुमान डोंगर. ठीक आहे, लक्षात राहील. बघा, मला माहितीये तुम्ही ज्यावेळेस बघाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना हे थोडंसं अवघड वाटणार आहे, किंवा हे सगळं कसं करायचं ह्याचा तुम्हाला सगळ्यांना अवघड येणार आहे, किंवा विचार वाटणारच आहे की कसं करायचं हे सगळं. पण जोपर्यंत तुम्ही सारखे सारखे रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला येणारच नाही. कंटिन्यू ज्या ट्रिक्स आहेत त्या सारख्या बोलत राहायच्या बोलत राहायच्या. जेव्हा तुम्ही सारखे सारखे बोलत राहील त्यावेळेस काय होणार, त्या तोंडपाठ होणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आयुष्यात कधीच या ट्रिक पाठ करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आणि हा क्रम जो आहे ना, हा उतरत्या क्रमाने सह्याद्री पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर कोणते आहे, कळसुबाई, त्याच्यानंतर साल्लेर, म्हणजे मोठ्या शिखरापासून ते छोट्या शिखरापर्यंतचा हा आपला काय तर क्रम आहे. ठीक आहे. हे बघा, कळसुबाईचं शिखर आहे हे.
ठीक आहे. हे काय आपलं कळसुबाई इथे दिले बघा. कळसुबाईचं शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आणि समुद्र सपाटीपासूनची उंची दिली बघा इथे किती आहे तर 1646 मीटर. कळसुबाईच्या शिखर चढताना खालीच हा बोर्ड लागलेला आहे. तो त्या बोर्डचा आपण हा काय काढलाय फोटो घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा कोकण किनारपट्टी झाली, सह्याद्री पर्वत झाला. आता आपल्याला काय बघायचंय तर दख्खनचे पठार म्हणजेच काय तर महाराष्ट्र पठार. ठीक आहे. हे आपलं महाराष्ट्राचं पठार आहे. आता बघूयात पुढे. आता बघा स्थान व विस्तार बघायचा आपल्याला. आता बघा हे आपला सह्याद्री पर्वत आहे. इथून इकडे काय लागतो आपला हा महाराष्ट्र पठार लागतो. तर स्थान बघा सह्याद्रीच्या पूर्वेस. ठीक आहे बघा सर्वात पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र. अरबी समुद्राच्या पूर्वेस कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस सह्याद्री आणि सह्याद्रीच्या पूर्वेस काय होतं आपला महाराष्ट्र पठार. ठीक आहे कळतंय. आता बघा महाराष्ट्र पठाराचे क्षेत्रफळ किती आहे तर 2.76 लाख चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा सुमारे 86.7% भूभाग व्यापलेला आहे. आपण मगाशीच पाहिलं की सह्याद्री पर्वताचा वाटा म्हणजे सह्याद्री पर्वताने महाराष्ट्राचा 12.2% भूभाग व्यापलाय. 12.2% भूभाग कोणी व्यापलाय तर सह्याद्री पर्वताने. परंतु महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती भूभाग व्यापलाय तर 86.7% भूभाग व्यापलेला आहे. हा कशातला व्यापलाय महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती टक्के आहे तर 86.7%. कळतंय. आता बघा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर 750. त्याच्यानंतर दक्षिणोत्तर लांबी किती आहे 750. ठीक आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर दोन्ही लांबी सेमच आहे. किती येते ती 750 750. इथं कन्फ्युजन अजिबात होणार नाही कारण पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर दोन्ही सेमच आहे 750 किलोमीटर आणि 750 किलोमीटर. आता बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने बेसॉल्ट खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने बेसॉल्ट या डेक्कन ट्रेप्स संरचनेतील अग्निज खडकापासून झालेली आहे. ठीक आहे. बघा इथे एक गोष्ट सांगते मी 29 वेळा 29 वेळा ना लाव्हाचा उद्रेक झालाय. जे आपण म्हणतो ना ज्वालामुखी तसं 29 वेळा एकदा उद्रेक झाला, दोनदा उद्रेक झाला, तीनदा झाला असा एकूण 29 वेळा उद्रेक झालेला आहे लाव्हाचा आणि तो शांत होत होत गेलेला आहे. कोणता तर आणि त्याच्यापासून काय निर्माण झाले तर महाराष्ट्र पठार. म्हणजे बघा ज्वालामुखीचा किंवा अग्नीचा काय झालेला आहे तर 29 वेळा उद्रेक होऊन आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेसॉल्ट खडकाची सर्वाधिक जाडी किती आहे तर 2 किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला किंवा महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम दिशेला ही 2 किलोमीटर म्हणजे सर्वाधिक जाडी कोणत्या दिशेला आढळते तर ती महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला. बघा इथे लिहिलंय महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेजवळ आहे. किती किलोमीटर लांबीचं जाड आहे तर 2 किलोमीटर. लक्षात ठेवा बेसॉल्ट खडकाची सर्वाधिक जाडी किती आहे तर ती 2 किलोमीटर आहे. कुठे तर महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम दिशेला आहे. ठीक आहे. आता पुढे बघा पठाराच्या उत्तरेस सातपुडा रांग पर्वत पूर्व आणि पश्चिमेस पसरलेली आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं महाराष्ट्र पठार म्हणजे काय आपला महाराष्ट्राचा भाग. ठीक आहे. त्याच्या उत्तरेला म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला पूर्व पश्चिम अशी काय पसरलेली आहे तर सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे. याआधीच आपण पाहिले. ठीक आहे. आता बघा पठारावरती गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, वर्धा, वैनगंगा इत्यादी नद्यांची खोरी आढळतात. ठीक आहे. तसेच दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या महाराष्ट्र पठारावरती सर्वात मोठे असणारे नदी खोरे कोणते तर ते कोणते गोदावरी नदी खोरे. हे एक लक्षात ठेवा गोदावरी नदी खोरे. ठीक आहे. कळतंय. आता पुन्हा एकदा सांगते हा आपला महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराचे क्षेत्रफळ 2.76 लाख चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पठाराने भारताचा किती टक्के भूभाग व्यापलाय तर 86.7% भूभाग व्यापलाय आणि महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम लांबी ही सेमच आहे. किती तर 750 किलोमीटर आणि बेसॉल्ट या डेक्कन ट्रेप संरचनेतील अग्निज खडकापासून काय झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे आणि बेसॉल्ट खडकाची ही सर्वाधिक जाडी किती आहे तर 2 किलोमीटर महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेजवळ येते. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते तर ते कोणते तर गोदावरी नदी खोरे. ठीक आहे. आता बघा झालं आपलं. आपण काय पाहिलं आज महाराष्ट्रातले प्राकृतिक विभाग. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्राकृतिक विभाग येतात तर 3 येतात. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि आपला दख्खनचा पठार म्हणजेच
महाराष्ट्र पठार येतो. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आपण कोकणामध्ये काय पाहिलं? कोकण विभागामधली आपण त्याची स्थान पाहिलं. कोकण विभागातील नद्या पाहिल्या, खाडी पाहिली, पुळणे पाहिलीत. ठीक आहे. अजून त्याच्यानंतर आपण त्याच्या थोडंसं पूर्वेकडे आलो. तर काय तो आपला सह्याद्री पर्वत. त्यालाच काय म्हणतो तर आपण पश्चिम घाट. पश्चिम घाटाने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापलाय? महाराष्ट्रातील लांबी, त्याची भारतातील लांबी, सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर, सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? किंवा सह्याद्री पर्वतामध्ये येणारे घाट कोणते? हे सगळं आपण पाहिलंय. सगळ्यांचा उतरता क्रम पाहिलाय. परत आपण ट्रिक्सच्या स्वरूपात पाहिलंय. का तर तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं आपण आपला महाराष्ट्राचं पठार. ठीक आहे. म्हणजेच दख्खनचे पठार. त्याची निर्मिती कशी झाली? 29 वेळा उद्रेक होऊन काय झालेलं आहे तर त्याची निर्मिती झाली आहे. त्याच्यामध्ये बेसॉल्ट खडक येतो. बेसॉल्ट खडकाची सर्वाधिक जाडी किती आहे? 2 किलोमीटर आहे. कुठे तर पठाराच्या पश्चिम दिशेला आहे. ठीक आहे. हे होतं आजचं आपलं लेक्चर. ठीक आहे. काय होतं तर महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग. बघा आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल, ट्रिक्स आवडल्या असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.